नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. ठाणे महानगरपालिका स्वतःच्या पाणी पुरवठा योजने अंतर्गत सोनाळे जंक्शन ते कल्याण फाटा जंक्शन पर्यंत महापालिकेच्या 2 मुख्य जलवाहिन्या राष्ट्रीय महामार्ग क्र. च्या रुंदीकरणामध्ये बाधित होत आहेत. त्यामुळे सदर कामात अडथळा येत असून सदरचे काम करणे अत्यंत आवश्यक आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेच्या बुधवार दि 2003-2024 रोजी सकाळी 9:00 वा ते रात्री 9:00 वा पर्यंत असा 12 तासासाठी एक जलवाहिनी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे शहराला पुरविण्यात येणारा पाणी पुरवठा 30% ने कमी होणार आहे. त्या अनुषंगाने ठाणे शहरातील विविध ठिकाणी झोनिंग करून पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. रक्ताची नाती म्हणजेच कुटुंब नव्हे. 2 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपली वेगळी राजकीय भूमिका जाहीर केली तेव्हा आमच्यासारखे लाखो राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एक कुटुंब म्हणून अजितदादांबरोबर उभे राहिले आहे. बारामतीतील जनताही ठामपणे अजितदादांच्या मागे उभी आहे. जितेंद्र आव्हाड यांनी पवार कुटुंबातील नात्यांवर आपली राजकीय पोळी भाजू नये. भाजपचे शीर्ष नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानपूर्वक जागा सोडतील असे आशादायी उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले. रक्ताची नाती म्हणजेच कुटुंब नव्हे. 2 जुलैला माननीय अजितदादा पवार साहेबांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली त्यावेळी महाराष्ट्रातील आम्ही तमाम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या भूमिकेशी संलग्न होऊन आम्ही देखील कुटुंब म्हणून माननीय अजितदादांबरोबर उभे राहिलो. बारामतीची जनता ही देखील अजितदादांचे कुटुंब आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये हे कुटुंब संपूर्णपणे अजितदादांच्या मागे उभे राहिलेले दिसेल. माननीय अजितदादांनी बारामतीमध्ये ही शंका उपस्थित केली होती की मी आणि माझ्या परिवाराला पवार कुटुंबामध्ये एकटे पाडले जाईल, आमच्यावर टीका होईल. पण महाराष्ट्रातील तमाम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे अजितदादांचे कुटुंब आहे हे त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. माझी जितेंद्र आव्हाड यांना विनंती आहे की पवार कुटुंबातील नात्यांवर आपली राजकीय पोळी भाजू नका. आपल्या कुटुंबामधील आपले कौटुंबिक संबंध अधिक वृद्धिंगत कसे होतील याच्याकडे त्यांनी अधिक लक्ष द्यावे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम
आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. कळवा येथील एसटीची कार्यशाळा धोकादायक स्थितीत असून कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर अपघाताची टांगती तलवार आहे, तर दुसरीकडे 400 लोकांचे काम 100 कर्मचारी करत असल्याने त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी स्लॅब कोसळून 2 कर्मचारी जखमी झाले. त्यास अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्यास आम्ही राज्य सरकारला भाग पाडू, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला. कळवा येथील राज्य परिवहन सेवेच्या कार्यशाळेतील दुरावस्थेबाबत तेथील कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर आमदार संजय केळकर यांनी कार्यशाळेची पाहणी केली. यावेळी इमारतीच्या दुर्दशेबाबत संताप व्यक्त करून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत आणि आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी केलेल्या पाहणीत कार्यशाळा इमारतीचे कॉलम पोखरल्याचे निदर्शनास आले असून त्यातील स्टीलही बाहेर आलेले आहे. भिंती आणि स्लॅब केव्हाही कोसळून मोठी जीवितहानी होऊ शकते. तसेच शौचालय, स्वच्छतागृहाची अतिशय दयनीय अवस्था असल्याचेही पाहणीत दिसून आले. याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले की येथे मनुष्यबळाची कमतरता असून 400 कर्मचाऱ्यांची कामे फक्त 100 कर्मचारी करत आहेत. तसेच कमी मनुष्यबळ असताना त्यांच्यावर कमी वेळेत काम पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून दबाव टाकला जातो. सुटे भाग आणि इतर साहित्यही पुरेसे नाही. एकूणच कर्मचारी तणावाखाली असून अपघाताच्या भीतीबरोबरच त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यही ढासळू लागले आहे. काम करताना एखाद्याला इजा झाल्यास त्याची नीट काळजी घेतली जात नाही. कर्मचाऱ्यांना अपंगत्वाचा दाखला मिळण्यातही अडचणी भेडसावत असल्याचे श्री केळकर यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी इमारतीच्या डागडुजीबाबत अधिकाऱ्यांना कळवूनही त्यांनी दुर्लक्ष केले. परिणामी स्लॅब कोसळून 2 कर्मचारी जखमी झाले. त्यामुळे या घटनेस अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्यास आम्ही राज्य सरकारला भाग पाडू, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. ठाण्याचं ठाणेपण किंवा ठाण्याचं मराठीपण हे चांगल्या पद्धतीने जपलेलं आहे, हे तर नक्कीच. म्हणजे बऱ्याच ठिकाणी ओरिजिनल मराठी असलेल्या वस्तीमध्ये आज जर का बघायला गेलं तर मराठीपण फार कमी झालेलं आहे. पण ठाण्यामध्ये आपण जर का बघितलं की नौपाडा म्हणा, चरई म्हणा किंवा राममूर्ती रोड, पाचपाखाडी, खारकराळी, कळवा हे जे टिपिकल मराठी वस्ती असलेले जे काय भाग आहेत ते अजूनही तसंच मराठी कल्चर ठेवून आहेत. एकमेकांच्या बद्दलची आत्मीयता आहे, एकमेकांना ओळखणारी लोक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यातलं एक जे बॉन्डिंग आहे हे भरपूर चांगलं राहिलेलं आहे. रिक्षावाल्याशी बोलताना सुद्धा आज बरेचसे रिक्षावाले मराठीमध्ये बोलतात. मुंबईमध्ये ते नाही राहिले. मुंबईतल्या रिक्षावाल्याशी, टॅक्सीवाल्याशी आपल्याला हिंदीमध्येच बोलावं लागतं, हिंदीतच आपण बोलतो. ठाण्यातले निदान बरेचसे रिक्षावाले हे मराठीत बोलणारे आहेत. ठाण्यातले बहुतेक सगळे व्यवहार हे मराठीमध्ये चाललेले आहेत. अजून ते बदललेले नाही. ते चित्र मुंबईमध्ये फार जे बदलले आहे ते निदान ठाण्यात अजून ते बदललेले नाही. इथे सगळ्या प्रकारचे सण उत्सव साजरे होतात, तेवढ्याच उत्साहाने साजरे होतात. कल्चरल इव्हेंट्स होतात, नाटकं होतात, मराठी सिनेमा चांगल्या पद्धतीने चांगले भरपूर शो त्याचे लागतात. आणि ह्या पॉझिटिव्ह गोष्टी ह्या ठाण्याबद्दलच्या आहेत आणि त्याच्यामुळे ठाणं सोडून जावं असं वाटत नाही. आपण ठाणेकर आहोत, आपण ठाणेकरच राहणार, हे आपल्या म्हणजे डोक्यामध्ये पक्क भिनलेलं आहे. नुसतं ठाणेकर नाही, नौपाड्यात राहिलेला माणूस हा सहसा नौपाडा सोडून कुठे जायला तयार नाही. चरईत राहिलेला माणूस हा चरई सोडून जायला तयार नाही. कित्येक नौपाड्यातले लोक असे आहेत की घोडबंदर रोडला गेले पण त्यांना परत असं वाटतं की नाही आपण नौपाड्यात परत यायला पाहिजे.
ठीक आहे, इथे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत, नौपाड्यातले प्रॉब्लेम्स हे निश्चित आहेत, पण तरीही नौपाडा आम्हाला आवडतो, तरी चरई आम्हाला आवडते आणि तरीही आपल्याला सगळ्यांना ठाणंही आवडतं. म्हणजे ह्या ठाण्याच्या पॉझिटिव्ह गोष्टी. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.